आणि भगिनींनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाच्या योजनेअंतर्गत राज्यामध्ये 1,00,000 मराठा उद्योजक करण्यामध्ये महामंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी यश आलेलं आहे. आणि या यशामुळे आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या असणाऱ्या एक होतकरू उद्योजकांचा मेळावा आपण त्या ठिकाणी आयोजित करतो. येणाऱ्या 29 तारखेला रविवारी साधारण सकाळी 11 वाजता आपण या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे. 29 तारखेला आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं उपकेंद्र हे या ठिकाणी सुरू करत आहोत. लोकवंदन कोऑपरेटिव्ह लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं त्यांनी त्यांची काही जागा आम्हाला निःशुल्क तत्वावरती त्या ठिकाणी द्यायचं मान्य केलं आणि म्हणून त्यांच्या कार्यालयामध्ये आम्ही त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं उपकेंद्र त्या ठिकाणी आम्ही सुरू करणार आहोत. सदर ते इंदिरा गांधी शॉपिंग सेंटर या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आम्ही मराठा उद्योजकांचा एक मेळावा तो त्या ठिकाणी श्रेयस पॅलेस आटपाडी रोड या ठिकाणी आयोजित केलेला आहे. राज्यामध्ये जास्तीत जास्त मराठा समाजाने व्यवसायाच्या निमित्ताने आपल्या पायावर उभं राहावं आणि त्या असणाऱ्या उद्योजकाला सहकारी बँक किंवा राष्ट्रीयकृत बँकांमधून कर्ज मिळावं या धोरणाच्या माध्यमातूनच आपण आज राज्यामध्ये खूप चांगलं यश प्राप्त केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही साधारण 10,737 इतके आम्ही त्या ठिकाणी लाभार्थी 10,000 नाही 1,07,000 आम्ही त्या ठिकाणी लाभार्थी पूर्ण केलेले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 9,004 कोटीचं कर्ज वाटप आमच्या बँकेने महामंडळाच्या लाभार्थ्यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर महामंडळाने साधारण 880 कोटीचं व्याज परतावाही त्या ठिकाणी दिलेला आहे. भारतीय मराठा येणाऱ्या 29 तारखेला मराठा समाजातील असणारे आलेले लाभार्थी आणि नवीन होऊ इच्छिणारे लाभार्थी अशा सगळ्यांना आपण आमच्या वतीनं निमंत्रित करावं एवढीच माझी आपल्याला विनंती. प्रमुख पाहुणे कोण असतात? आम्ही मेळाव्यामध्ये प्रमुख पाहुणे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या स्थानिक आमदार या ठिकाणी समाधानजी अवतडे साहेब, त्याचबरोबर परिचारक साहेब, त्याचबरोबर ज्या बँकेने आपल्याला महामंडळाला त्या ठिकाणी जागा दिलेली आहे असे आमचे सुभाषजी देशमुख साहेब, त्याचबरोबर इतर आमदारांनाही आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत. आमचे शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचे जिल्हाध्यक्ष महेशजी साठे साहेब नाना, बरीच मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. काही मराठा चळवळीतील असणाऱ्या लोकांनाही आम्ही आमंत्रित करणार आहोत आणि त्यांनी कार्यक्रमात यावं अशी आम्ही विनंती करणार आहोत. आपण म्हणाला की राज्यामध्ये 1,00,000 मराठा उद्योजक तयार झालेले आहेत. त्याच्यावर भाजपने उद्योजक निर्माण करण्याबाबत मराठा समाजाला खऱ्या अर्थाने वस्तुस्थिती आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना 16% आरक्षण गायकवाड समितीच्या माध्यमातून कालांतराने हायकोर्टातून 12 आणि 13% आरक्षण टिकलं. त्याचबरोबर मराठा समाजाच्या तरुण आणि तरुणीसाठी शैक्षणिक म्हणून त्या ठिकाणी सारथीची निर्मिती केली आणि महामंडळाची पुनर्रचना केली. आपल्याला माहिती आहे की महामंडळ म्हटलं तर भ्रष्टाचार, पण खरंच महामंडळ इतक्या चांगल्या पद्धतीने निर्माण केलं की प्रत्येक प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने आहे. स्वतः लाभार्थ्यांना व्याज परतावा घ्यायचा असेल तर ती ऑनलाईन पद्धतीनेच त्या ठिकाणी व्याज परतावा मिळतो. एकूण महामंडळाच्या माध्यमातून आम्ही लाभार्थ्यांना योजना सुरू झाल्यापासून साधारण 880 कोटीचं व्याज परतावा दिलेला आहे आणि दरवर्षी म्हणजे पहिल्या वर्षी मी होतो त्यावेळेला 150 कोटीचं अर्थसंकल्पामध्ये 300 कोटी, आता 400 कोटीची दरवर्षी तरतूद करतात अर्थसंकल्प. म्हणजे भविष्यामध्ये एक चांगला उपक्रम, चांगली योजना ही महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागापर्यंत पोहोचेल अशी मला पूर्णपणे विश्वास. बघा, सारथीच्या माध्यमातून योजना मला माहित आहे, परंतु त्यांचे इथं प्रशासकीय अधिकारी किती लाभ मिळाला नाही मिळाला
याच्याबद्दल मी जास्त बोलू शकत नाही. मी याच्यामध्ये एक काम करू शकतो, आपण सुचवल्याप्रमाणे या संदर्भामध्ये माहिती घेऊ शकतो आणि जर त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, सारथीच्या माध्यमातून काही त्रुटी असतील काही अधिकाऱ्यांकडनं, आपण त्यांनाही या ठिकाणी विनंती करू की तुमच्याकडनंही जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये व्हावी. आपण स्वतः अध्यक्ष आहात आणि राज्यात मराठा जास्त उद्योजक निर्माण व्हावे, मला असं वाटतं की आपण आधुनिक पद्धतीनं काम केलं पाहिजे. भविष्यामध्ये मला अँड्रॉइड मोबाईलमधून तुमच्या लाभार्थ्यांना प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी हाताळता आली पाहिजे. ज्या पद्धतीने चांगल्या बँका आता स्वतःचे ॲप डेव्हलप करतात आणि ॲपमधून सगळं त्यांना माहिती मिळते की बँक अकाउंटमध्ये किती पैसे आहेत, कशाला खर्च केला. मी पण एक कोटक महिंद्राचं बँक अकाउंट ऑपरेट करतो. माझे सगळे व्यवहार मी ऑनलाईन करतो. तसं महामंडळाच्या लाभार्थ्यांना आपण जर कर्ज फेडलं म्हणजे कर्जाचं इन्स्टॉलमेंट भरलं तर ते मोबाईलमधूनच त्याचा फोटो काढता आला पाहिजे आणि तो अपलोड करता आला पाहिजे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की आपल्याला किती व्याज परतावा आलेला आहे, किती बाकी आहे हे त्याला दिसलं पाहिजे. तिसरा मुद्दा, आपण ज्या शहरात आहोत, उदाहरणार्थ मी पंढरपूरमध्ये आहे, तर पंढरपूरमध्ये आजपर्यंत किती लाभार्थी आहेत, किती नवीन व्यवसाय आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाभार्थी कुठले आहेत, किती प्रकारचे व्यवसाय एखादा नवीन मराठा उद्योजक करू शकतो याची माहिती त्या ॲपमध्ये मिळावी. अशा प्रकारचं माझं काहीतरी नियोजन चाललेलं आहे. दुसरा मुद्दा की एक कॉल सेंटर करायचं माझं खूप मनातून आहे. कॉल सेंटर कशासाठी की प्रत्यक्षामध्ये एकाही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलाला या योजनेमध्ये माहिती पाहिजे, त्यांनी एक अचूक नंबर डायल करायचा. तो डायल केल्यानंतर सगळा संपूर्ण माहिती आमच्या कॉल सेंटरमधून दिली जाईल. त्याचबरोबर जर त्याचा व्याज परतावा आला नाही, जर त्याचे प्रकरण होल्डवरती गेले, जर त्याच्या प्रकरणामध्ये काही त्रुटी असतील तरी आमचा कॉल सेंटरचा अधिकारी तो त्यांना थेट त्या ठिकाणी फोन करेल. किंबहुना एखाद्या बँकेने जरी कर्ज दिलं नाही किंवा कर्ज देण्यासाठी टाळाटाळ केला तरी आमच्या लाभार्थ्यांच्या आमच्या कॉल सेंटरच्या माध्यमातून अधिकाऱ्यांकडनं बँकपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. अशा प्रकारचं नियोजन करायचं माझ्या मनामध्ये आहे. मराठा आरक्षणाबाबत जरंगे पाटलांच्या ज्या मागण्या होत्या या संदर्भामध्ये महायुतीचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, शंभूराज देसाई साहेब, बाकी बरीचशी लोक याच्यामध्ये काम करतात. पहिल्या टप्प्यामध्ये मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याचं ऐतिहासिक काम आदरणीय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं. कालांतराने मराठवाड्यापुरती मर्यादित मागणी ही पूर्ण महाराष्ट्रात करण्यात आली, परत ती व्याप्ती वाढवली. त्याच्यामुळे त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याच्याबद्दलचा निर्णय या ठिकाणी घेण्याचं चाललेलं आहे. प्रत्यक्षामध्ये विषय असा आहे की तो कायदेशीर टिकला पाहिजे. आज ते या ठिकाणी उपोषण करतात, त्यांच्या मागण्या अजून काही प्रलंबित आहेत, परंतु त्याच्याबद्दलचं सरकारी दरबारी काहीतरी त्यांच्याबद्दलचे संशोधन चालू आहे, सर्वेक्षण चालू आहे. यदाकदाचित अपुरी गोष्ट करून त्यांच्या हट्टापायी जर ते एखाद्या सरकारने जाहीर केलं आणि जर टिकलं नाही तर हे कितभर अंगावर जाणार. त्याच्यामुळे मनोज जरंगे सारख्या एका चांगल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणाची टोकाची भूमिका देण्यापेक्षा राज्य सरकारचं जे काही सर्वेक्षण सुरू आहे, जे काही मुद्दे आहेत, या मुद्द्यावरती त्यांनी प्रत्यक्षामध्ये एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर संयुक्त बैठका कराव्या आणि कसा मार्ग काढायचा तो मार्ग त्यांनी समजून घेतला पाहिजे आणि तो मार्ग काढला पाहिजे. बघा असं आहे की 1980 पासून माझ्या वडिलांनी मराठा चळवळीसाठी लढा उभा केला, परंतु या लढ्याच्या माध्यमातून कधी कुठल्या पक्षाला डायरेक्ट टार्गेट केलं नाही. परंतु ज्यांनी 6 आणि 12 आणि 13% आरक्षण दिल्यानंतर हे 1 लाख उद्योजक त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायची संधी मिळाली म्हणून ते यशस्वी झाले. त्यांच्याच गावामध्ये कितीतरी मराठा उद्योजक आहेत जे लाभार्थी लाभ घेतात. सारथीसारखी संघटना तयार झाली आणि अशा परिस्थितीमध्ये राजकारण म्हणून त्यांना टार्गेट करणं हे माझ्यासारख्या माणसाला पटत नाही. मी पण अण्णासाहेबांचा मुलगा आहे. माझ्या वडिलांनी मराठा चळवळीसाठी शेवटचा प्राण दिलेला आहे. मला हिची पूर्ण गांभीर्य आहे, परंतु टार्गेट करून प्रश्न मार्गीच लागत नाही. प्रश्न मार्गीच लावण्यासोबत चर्चा करायची असते, चर्चेच्या माध्यमातून तडजोड करायची असते, कुठेतरी पुढे मागे करून ते पुढच्यासाठी काहीतरी ठेवायचं असतं आणि चांगले निर्णय पदरात पाडून घ्यायचे असेल. पण टार्गेट करून तुम्ही काय सिद्ध करणार आहात? तुम्ही भाजप विरोधी आहात, तुम्ही देवेंद्र विरोधी आहात हे एवढं सिद्ध होऊ शकतं. मराठा समाजासाठी तुम्ही काय करताय हे प्रत्येकाला माहिती आहे. त्यामध्ये काय नाही.
या आंदोलनाच्या जरांगी पाटील यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून मी बोललो ना, राजकारण होते काय? 100% राजकारण होतंय. त्याच्यामुळे ह्या राजकारणापेक्षा समाजकारणासाठी आपण जिथे जास्त लक्ष देऊ तेवढं जास्त बरं आहे. आता 10% आरक्षण दिलेलं असतं त्या 10% आरक्षण किती लोकांना त्यातून लाभ घेतला? मला एवढं सांगता येणार नाही, परंतु काल फडणवीस साहेबांनी 25 सप्टेंबरला जो मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये 10% मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर पोलीस भरतीमध्ये तिथे मराठा समाजाचा फायदा झाला. त्याची आकडेवारी माझ्याकडे नाहीये, परंतु मी तुम्हाला एक सांगतो, माझं वैयक्तिक मत आहे की त्या दिवशी साहेबांना सांगितलं की ईडब्ल्यूएस आरक्षणापासून आपण वंचित राहतो. ईडब्ल्यूएस आरक्षण हे देश पातळीमध्ये लागू होतं. केंद्र सरकारच्या जेवढ्या भरत्या निघतील त्याच्यामध्ये आम्हाला ईडब्ल्यूएस मध्ये उतरता येईल. पण मराठा समाजाचं आरक्षण जे 10% दिले त्याला आम्ही एससीबीसी म्हणतो, हे 50%च्या वरती आहे. यदा कदाचित तिथं कोर्टामधून काय दगाफटका झाला तर तिथं आपला लॉस होईल. दुसरं आहे की केंद्राच्या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आपल्याला भाग घेता येत नाही. उदाहरणार्थ, आज रेल्वेची भरती निघाली तर तुम्ही भाग घेऊ शकत नाही. जर ईडब्ल्यूएस लागू केलं तर उद्या रेल्वेच्या भरत्या ज्या मोठ्या प्रमाणामध्ये देश पातळीवरती निघतात त्याच्यामध्ये आपण सहभागी राहू शकतो, त्याच्यात स्पर्धेत उतरू शकतो. म्हणून मी त्यांना विनंती केली की साहेब, ईडब्ल्यूएसचा पुनर्विचार करण्यात यावा. किंबहुना जर तुम्हाला ऐच्छिक ठेवता येत असेल की ज्याला पाहिजे त्याला ईडब्ल्यूएस घ्यायचं ते ईडब्ल्यूएस घ्या, नाही तर 10% घ्या. एक खुलं वातावरण त्या ठिकाणी असावं. जिल्ह्यामध्ये अनेक राष्ट्रवादी त्यांना असे फक्त हेल्पर मारला. बघा काय होतं, एकदम थोडक्यात उत्तर देतो की मराठा समाजासाठी पहिली योजना आहे. याच्या अगोदर तुम्ही जर मला चाळून बघवावं, सांगावं की मराठा समाजाला काही योजना बँकिंगच्या माध्यमातून आल्यात का. आज मराठा समाजाला पत निर्माण झाली 1,00,000 मराठा उद्योजकांसाठी. पण ठीक आहे, काही ठिकाणी अडचणी आहेत. आम्ही त्याच अडचणीला मात करण्यासाठी उपकेंद्र पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी सुरू करतो. आपण म्हणलं की 25 सप्टेंबरला तो मेळावा घेण्यात आला, तर त्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री सह शिंदे गटाचे एक नेते अनुपस्थित राहिले. याच्या पाठीमागे नेमकं काय कारण? मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना मी आमंत्रित केलं. उपमुख्यमंत्री अजितदादांना आमंत्रित केलं. आता का नाही आले ते तुम्ही त्यांना विचारावं. कारण मी या कार्यक्रमाला म्हणजे मी खरं सांगतो की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील पण आम्ही त्यांना निमंत्रण केलं होतं. ते आले नाही कोरोनाच्या 2 वर्ष. पण विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आले. पहिल्या वर्षी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे येऊ शकले, नंतरच्या मेळाव्याला येऊ शकले नाही. आता का आले नाही तर मला असं वाटतं की आपणच त्या ठिकाणी विचारलं जास्त बरं आहे. आपल्या माथाडी संघटनेमध्ये अनेक बांगलादेशी नागरिक आहेत आणि त्याच्यामध्ये वारंवार वाद घोडून देखील असं समोर आले. नेमकं बांगलादेशी महाराष्ट्राला आणि भारत देशाला सगळ्यात मोठा धोका आज निर्माण झालेला आहे तो बांगलादेशीच्या नागरिकांना. आमच्या मुंबईमध्ये माथाडी फ्रूट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी नागरिक हे त्या ठिकाणी राहायला आहेत. त्या ठिकाणी काम करतात, तिथे झोपतात. आणि मला तर असं संशय आहे की भविष्यामध्ये एखादा मोठा घातपात झाला, अंतर्गत जातीयवाद झाला तर ही बांगलादेशातली असणारी नागरिक हे उद्या जातीयवादाला फार मोठी कारणीभूत ठरू शकतात. आणि दुसऱ्या नागरिकांना आपल्या देशामध्ये राहायची गरज काय? त्यांनी त्यांच्या देशात जावं. त्यांच्या देशाचं कोणी सो कॉल पंतप्रधान असेल त्यांनी उद्योगधंदे त्या ठिकाणी वाढवावे. ह्याच्याचा परिणाम काय होतो की उदाहरणार्थ माथाडी बोर्डाने जर एक 100 रुपयाची मजुरी ठरवली असेल, हे सरळ 50 आणि 40 रुपये मजुरीमध्ये काम करायला तयार होतात. कामगार कायद्याप्रमाणे जो मजुरीचा दर ठरवला जातो त्याच्यापेक्षा कमी काम करणं, कमी मजुरी घेऊन काम करणं हे एकदम चुकीचं आहे. परंतु तिथं होत आहे. त्याच्यासाठी एपीएमसी मार्केट कारणीभूत आहे, व्यापारी कारणीभूत आहे आणि पोलीस प्रशासनाने या ठिकाणी बारकाईने लक्ष घालायला केली होती. त्या दिवशी मेळाव्याच्या निमित्तानेच केली. आता आता त्या ठिकाणी मी कालच पेपरमध्ये वाचलं की 6 बांगलादेशी लोकांना एका गुन्ह्यामध्ये पकडण्यात आलं. म्हणजे मी काल दिवसभर अमरावती नागपूरच्या दौऱ्यात होतो आणि ही वस्तुस्थिती आहे की देशाला जर धोका जर कुणापासून अंतर्गत आहे तर आज बांगलादेशातील असणाऱ्या या नागरिकांकडनं आहे. आपण सावधान राहिलं पाहिजे. आपल्या पंढरपूरमध्येही अशा प्रकारचे नागरिक जर येऊन वास्तव्याला असतील तो एक दुसरा मोठा दुरुपयोग कसा केला जातो, या बांगलादेशी लोकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड बनवले जातात, मतदार यादीमध्ये नाव टाकले जातात. हे दुर्भाग्य आहे.
राजकारणाने एवढ्या कमीपणामध्ये देशाच्या विरोधामध्ये असणाऱ्या लोकांच्या नागरिकांचे पॅन कार्ड आधार कार्ड बनवून मतदार यादीमध्ये नाव टाकून एखादा नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो, पण हीच मंडळी देशाच्या वरती कुठल्याही प्रकारे अंतर्गत हल्ले करण्यासाठी कारणीभूत आहेत. सध्या मराठा पक्ष हा भाजपला विरोध असतो. यामुळे कुठेतरी फडणवीस सरकार असेल किंवा आपल्या माध्यमातून मराठा नेते समोर घेऊन ते मत कुठेतरी वळवण्याचा आपल्याकडून प्रयत्न होतोय. मी केलेल्या कामाचं मला जी जबाबदारी दिली त्या केलेल्या कामाची वस्तुस्थिती मी सांगण्याचा प्रयत्न करतो. मला पण लोक त्या वेगवेगळी लोक ट्रोल करतात आणि का ट्रोल करतात मलाही कळत नाही. मी मराठा समाजाचं काम केलंय, मला संधी कोणी दिली? देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली, शरद पवारांनी दिली का? महामंडळाच्या माध्यमातून नाही दिली. उद्धव ठाकरेंनी दिली का? नाही दिली. परत एकनाथ शिंदेने दिली, देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली. ज्यांनी चांगलं काम केलं त्याच्याबद्दलचं मत व्यक्त करणं हा काय गुन्हा आहे का? मला तर नाही वाटत. आणि मी तर स्पष्टपणे सांगतो की मी पण एक कट्टर मराठा आहे, मलाही कळतं. उद्या मलाही वाटलं कुठेतरी दगाफटका झाला तर मी पण काय करायचं मला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे मी माझ्या मराठा समाजाशी एकनिष्ठ आहे. माझा मराठा उद्योजक झाला पाहिजे. भविष्यामध्ये आरक्षणाचे मुद्दे मी त्या ठिकाणी मांडणार आहे आणि आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी पण त्या ठिकाणी काम करणार. मी सगळं